तुम्हाला भाजपमध्ये जाऊन शेळी म्हणून राहायचं असेल तर राहा, आम्ही वाघ आहोत. जे पक्षाने काय किंमत केली. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. आता केवळ 5 ते 6 दिवस प्रचारासाठी उरलेले असताना आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी राजकीय वातावरण ढवळून निघालंय. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बात्राम यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर आरोप करीत भाजपमध्ये येणार आणि पक्षामध्ये त्यांना किंमत नाही असा थेट आरोप केलाय. माझ्यासोबत आहेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार. भाऊ, काय सांगाल? भाजपमध्ये आपण प्रवेश करणार, एका बड्या नेत्यासोबत मुंबईमध्ये आपली बैठक झाली असा त्यांनी आरोप केलाय. काय राजा श्रीमंत राजा विचाराने भिकारी झालेला, त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य त्यांच्या तोंडात जे त्यांनी सांगितलं. या हॉटेलमध्ये बैठक झाली, त्या हॉटेलचं नाव सांगा, त्या हॉटेलची CCTV पुरावा ना, तुमच्यामध्ये दम असेल तर. बकवास करणं, विनाकारांच्या वावटाळ्या उडवणं याचं कारण आहे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे, ते स्वतःचा इगल राखणार नाही, ही परिस्थिती आहे. आणि अशामुळे मतदारांना संभ्रमात टाकण्यासाठी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना डिमोरलाइज करायसाठी हे आवाज अशा प्रकारचे करा. तुम्हाला भाजपमध्ये जाऊन शेळी म्हणून राहायचं असेल तर राहा, आम्ही वाघ आहोत. त्याला गवत खायचं असेल खाऊ दे, तुम्ही जा, पण दुसऱ्यावर अशा प्रकारचे आरोप करू नये. हे करताय, हे घाणेरडे आरोप. जनता अशा लोकांना धडा शिकवेल. आपण मुलीसाठी तिकीट मागितलं होता, गडचिरोलीमध्ये उसंडींसाठी मागितली होती, पण दोन्ही तिकीट नाकारल्या गेली. आपल्याला पक्षामध्ये किंमत नाही असेही त्यांनी म्हटलंय. माझी पक्षाने काय किंमत केली हे महाराष्ट्राला माहिती. 2दा विरोधी पक्षनेता केला, 2दा मंत्री केलाय. मला कधीच खाली ठेवलं नाही. सत्ता नसेल तर विरोधी पक्षनेता असतो, जबाबदारीच असते माझ्यावर. मला रिकामं ठेवत नाही, यांच्यासारखे रिकाम टेकडे. आणि म्हणून राहिला तिकिटांचा विषय हायकमांड घेत असते. मी हुसेनीसाठी कधी आग्रह, मुलींना तिकीट मिळावी मागणी केली, हायकमांडने निर्णय घेतला, वरिष्ठांनी तो मान्य असतो. आम्ही पक्षाशी इमानदार आहोत, तिकिटापेक्षा आमच्या विचाराशी आम्ही इमानदार आहोत, पक्षाच्या विचारधारेशी आम्ही इमानदार आहोत. त्यामुळे तिकीट आम्हाला महत्वाची नसते, आम्हाला पक्ष महत्वाचा असतो. त्यामुळे नाराज असतं तर मी घरी बसलो असतो. मी गडचिरोली चिमूरमध्ये पायाला भिंगरी बांधून फिरतो आहे आणि दावा करतोय ही सीट आम्ही जिंकून देणार. महाविकास इंडिया आघाडीची ही जागा आम्ही राखणार, आपल्या जागा आम्ही जिंकणार आणि 2 लाखाच्या वर मतांनी जिंकणार. चंद्रपूरची जागा सुद्धा आम्ही जिंकणार. विदर्भामध्ये नागपूरची जागा सुद्धा आम्ही जिंकलो. विदर्भात सर्वत्र काँग्रेसमय वातावरण आहे, इंडिया आघाडीचं वातावरण आहे. आणि बाबा उद्या चुकून त्या अजितदादांना सोडून आमच्याकडे येऊ नये की आता आम्हाला वाचवा आणि आम्हाला काँग्रेसची उमेदवारी द्या. ही पाळी भविष्यात त्यांच्यावर येणार आहे, हे निकाल लागल्यानंतर. आपण गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ पिंजून राहत आहेत, अनेक सभा झालेल्या आहेत. ज्या प्रकारे भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा होतात तशा गडचिरोलीत नाही झाल्या, पण आपण पूर्ण मतदारसंघ पिंजून काढलाय. काय एकंदर चित्र? आणि काल आपण म्हटलं होता भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या जात बद्दल आपण बोललो आहोत. मी ठाम आहे की जातीच्या संदर्भात त्यांच्या संदर्भातले जे पुरावे माझ्याकडे आहेत. आम्ही न्यायालयाला गेलो, ते ओरिजिनल आदिवासी दिसत नाही, त्यांची जात भूमिजन आहे, हे आता आमच्याकडे पुरावे आहेत. त्यांना मिळालेली कास्ट सर्टिफिकेट सुद्धा ज्या ऑफिसमधून घेतली त्या ऑफिसने पत्र दिलं की आमच्या ऑफिसमधून घेतली नाही. मला एकाने सांगितलं एका रिटायर्ड ऑफिसरने ती कास्ट सर्टिफिकेट म्हणून दिली. कास्ट सर्टिफिकेट 4थीच्या आणि 7वीच्या बेसवर होती, ती 10वीच्या बेसवर दिली गेली. त्या कास्ट सर्टिफिकेटमध्येच लिहिलं आहे. आणि त्यामध्ये त्यांचा सक्का भाऊ, चुलत भाऊ मोठ्या वडिलांचा, ज्याचा वंशावळ जोडली, तो भूमिजन आहे. मध्य प्रदेशात भूमिजन ही आदिवासीमध्ये बोलत नाही आणि माझ्याकडे मी पुरावे असल्याशिवाय बोलत नाही. त्यामुळे अशोक नेते हे मुळात ओरिजिनल आदिवासी नाही, हे त्या कागदपत्रावरून दिसते आहे, माझ्याकडे असलेल्या पुराव्यावरून दिसते आहे. आता मी एकटा फिरतोय, मैं अकेला ही भारी हूं, सब पे भारी मैं अकेला, आओ कितने भी भाऊ. त्यामुळे आम्हाला ही सीट जिंकण्यासाठी आमचे वरिष्ठ आले नाही आले तरी ही सीट टाकणार. भाजपला गरज आहे वरच्यांची. ते म्हणतात की आता अशोक नेतेकडे पाहून मत देऊ नका, तर मोदीकडेंच्या पाहून मत द्या. आता मला सांगा, पोरगा पाहायला गेल्यानंतर
मुलगा बघायला जातो आपण, तर मुलाला दाखवतील की बापाला दाखवतील? नाही, तुम्ही पाहायला आला, आता एक वेळ बापाला पाहून घ्या, बाप पसंत पडत असेल बापाशीच लग्न लावून असं होईल का? अरे उमेदवार हा उमेदवार असतो, त्याच्याकडे बघायचं नाही आणि सांगायचं नरेंद्र मोदींच्याकडे, पंतप्रधानाकडे बघा इथे काय कर्तृत्व माणूस नको का? प्रत्येक वेळेस पंतप्रधानांना फोन लावणार इथली जनता? हे जे आहे अशोक नेतेचं हे 10 वर्षातली कारकीर्द ही शून्य आहे. त्यामुळे त्यांना पंतप्रधानांचा आधार घ्यावा लागतो. नक्कीच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. धर्माराव बाबांनी आरोप सिद्ध करावे असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. मंगेश भाणेकर, साम टीव्ही, संघटित. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.